या मराठीशिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला, या मराठीशिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या हा महाराष्ट्र जिजाऊंच्या संस्कारांचा, शोभांच्या विचारांचा, शंभूंच्या पराक्रमांचा, शाहूंच्या परगण्यांचा महाराष्ट्र, अण्णाभाऊ साठेंच्या लोककलेचा वारसदार म्हणजे माझा महाराष्ट्र. असा या महाराष्ट्र कष्टकरी शेतकऱ्यांचा, दिंडोळ्यांचा आणि दिल्लीच्या हितात्माला घाम फुटणाऱ्या माझ्या जिगर मावळ्यांचा महाराष्ट्र. अशा या महाराष्ट्राच्या मातृभाषेला प्रथम मानाचा मुद्रा करते आणि माझ्या विषयात बोलते. शिवरायांची बोली मराठी, रयतेचा विश्वास मराठी, जगण्याचा ध्यास मराठी, सहज जगत राहावी, शिकत राहावी, समजत राहावी अशी ही भाषा. सहज जगत राहावी, शिकत राहावी, समजत राहावी अशी ही भाषा. ऋणांच्याही पलीकडच्या भावनांना देते ती नवी दिशा. ऋणांच्याही पलीकडच्या भावनांना देते ती नवी दिशा. प्रत्येकाचं जीवन माता, मायभूमी आणि मातृभाषा या तीन बिंदूचे जणू त्रिकोण. माया, माता जी आपल्याला जन्म देते, मायभूमी जी आपल्याला राहिला असावी, मातृभाषा जी आपल्याला लहानपणापासूनच संस्कारांचं बाळ करू देते. आणखी माझी लहानपणापासूनची मैत्रीण म्हणजे माझी मातृभाषा. संत रामदासांनी मनाचे श्लोक आणि दासबोध यामधूनच भजन कीर्तन भारूड याबरोबर या भक्ती मार्गाबरोबरच संस्कारांची शिकवण दिली. वि.वा. शिरवाडकर आणि मंगेश पाडगावकर यांनी निसर्ग सौंदर्याचं अखंड पठण मराठी रसिकांना दिलं. यांनी नवीन विचारांना चालना दिली. तसेच नवीन विचारांना चालना दिली. गडकऱ्यांनी आणि आसऱ्यांनी तर नाटकाचा हास्याचा नजराणा दिला. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराजांचा सुवर्ण काळ म्हणजे महाराष्ट्र, जिजाऊंच्या गळ्यातील माळ म्हणजे महाराष्ट्र, सईचं धरलेलं कुंकवान कपाळ म्हणजे महाराष्ट्र आणि आपला तुमचा आमचा प्राण म्हणजे महाराष्ट्र. तुमचा आमचा प्राण म्हणजे. पण आज काय परिस्थिती सुरू आहे? आज काय परिस्थिती सुरू आहे की आज काय टायरवाले यूपीचे तर हॉटेलवाले बिहारचे ही मुलं इथं काम करतात ह्याचं मला काहीच वाईट वाटत नाही. पण आपल्या महाराष्ट्रातील मुलं कॉलेजला जात आहेत, कट्ट्यावर बसायचं, पिचकाऱ्या मारायच्या आणि कुठेतरी बोंबलत जायचं. ही चालली आपल्या महाराष्ट्राची अवस्था. त्यांना सांगा आपण या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलोय, आपण या महाराष्ट्राच्या मातीत जन्मालोय. आपल्या महाराष्ट्राचा इतिहास कोणी ऐऱ्या गैऱ्यानं आणि कुठल्या लुंग्या सुंग्याने दिलेला नाही, तर आपल्या महाराष्ट्रातील इतिहास दिलाय घोड्यांच्या टाकांनी, आभाळाच्या गडगडांनी, डोंगर दऱ्याच्या निसर्ग सौंदर्याने. आपल्या महाराष्ट्रात इतिहास लिहिलाय छत्रपती शिवाजी महाराजांनी. आपल्या महाराष्ट्राचा इतिहास लिहिलाय मावळ्यांच्या बलिदानांनी. म्हणूनच आपल्या महाराष्ट्राला म्हणतात महान असे एक छोटेसे राष्ट्र. मराठी म्हणजे महाराष्ट्राची शान. मराठी म्हणजे महाराष्ट्राची शान. भजन कीर्तन भारूड एकदाच हरपून जाते आपले भान. भजन कीर्तन भारूड एकदाच हरपून जाते आपले भान. भाषा ही समृद्ध अशी एक साधन आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रदेशाच्या विस्ताराबरोबर मराठी भाषेचा विस्तार केला. त्यांनी संरक्षण, संवर्धन आणि मराठी भाषेचे विस्ताराचे काम केले. म्हणूनच एक कवी म्हणतो, नसते छत्रपती शिवबा तर नसते राहिली आमचे आई बाबा, नसते राहिले आमचे आई बाबा. छत्रपती शिवाजी महाराज